पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर जयंती महोत्सव समिती पिंपरी चिंचवड शहर यांच्या वतीने 31 मे 2024 रोजी सकाळी 9 ते दुपारी 3:30 या वेळेत पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर जयंती महोत्सव साजरा करण्याचे नियोजन करण्यात आले आहे। दरम्यान यंदाही पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर गौरव पुरस्कार व रक्तदान शिबिर, चित्रकला स्पर्धा, लोकसंगीताचा कार्यक्रम व 5वी ते 10वी विद्यार्थी दत्तक योजना, त्यानंतर महाप्रसादाचे आयोजन करून पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर जयंती महोत्सव समिती पिंपरी चिंचवड शहर यांच्या वतीने घेण्यात येत आहे। पत्रकारांना जय मल्हार। पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर जयंती महोत्सव समिती पिंपरी चिंचवड शहर या समितीच्या वतीनं मागच्या वेळेस सुद्धा आपण पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर गौरव पुरस्कार हा द्यायला सुरुवात केली। याचं ते दुसरं वर्ष आहे। याही वर्षी आपण हा पुरस्कार देणार आहोत। खरं तर अहिल्यादेवी होळकर यांच्या जयंतीच्या दिवशी पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर गौरव पुरस्कार देणं हा पायंडा आम्ही सगळ्या पिंपरी चिंचवड शहरातील या समितीच्या सदस्यांनी खरं तर पाडला आहे। आणि यातून हा जो पुरस्कार आम्ही देतोय, ही जी पत्रकार परिषद आहे, ही खऱ्या अर्थानं तो जो पुरस्कार आहे तो पुरस्कार जाहीर करण्यासाठीची पत्रकार परिषद आहे। एकमेव एक पुरस्कार आम्ही देत आहोत, तोही अहिल्यादेवी म्हटलं की धनगर समाज असा जो हे केला जातो, तर धनगर समाजाच्या व्यतिरिक्त ही लोक असली पाहिजे ज्यांना आम्ही अहिल्यादेवींच्या नावाने पुरस्कार देतोय। कारण अहिल्यादेवींचं कार्य हे फक्त धनगर समाजासाठी नव्हतं, तर अहिल्यादेवींचं कार्य सर्व भारतभर होतं। त्यांनी असं कुठल्याही जातीचा, कुठल्याही समाजाचा, कुठल्या धर्माचा असं पाहून त्यांनी अजिबात काम केलं नाही। त्यांनी अनेक ठिकाणी पाण्याचे स्तोत्र निर्माण केले। त्यांनी अनेक ठिकाणी म्हणजे उद्ध्वस्त झालेली मंदिरं पुनर्स्थापित केली। त्यांनी अनेक नद्यांवर घाट घातले। हे सगळं करत असताना त्या ठिकाणी कुठल्या विशिष्ट जातीसाठी म्हणून त्यांनी ते उभं नाही केलं। आणि हे काम त्यांनी पूर्ण भारतभर केलं। अख्ख्या जगामध्ये 4च लोकांना पुण्यश्लोक असं हे पदवी दिली गेलेली आहे। आणि पुण्यश्लोक म्हणवलं जाणाऱ्या या 4पैकी आपल्या ह्या अहिल्यादेवी आहेत। म्हणून अहिल्यादेवींचं कार्य हे उत्तुंग कार्य आहे। ते कुठल्या एका समाजाप्रती असं सीमित नाही आहे। या ठिकाणी सर्व पक्षाच्या, सर्व संघटनेच्या, सर्व संस्थेच्या पदाधिकाऱ्यांना निमंत्रित केलेलं आहे आणि या कार्यक्रमाचा दिवसभर दुपारी 4 वाजेपर्यंत चालू राहणार आहे। या निमित्तानं आम्ही काही विशेष उपक्रम चालू केलेले आहेत। त्या उपक्रमाची माहिती आमचे सहकारी सदस्य किंवा माजी नगरसेवक राजू दुर्गे साहेब आपल्याला सांगतीलच। तत्पूर्वी मी तुम्हाला सांगू इच्छितो की लोकमाता पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकरांची हा जयंती महोत्सव या शहरामध्ये एका विशिष्ट आगळ्या आणि वेगळ्या पद्धतीने पिंपरी चिंचवड शहरामध्ये आम्ही या वर्षापासून चालू केलेला आहे। तर या कार्यक्रमाला आपण सर्व पत्रकार बंधूंनी पिंपरी चिंचवड शहरातील, पुणे जिल्ह्यातील लोकांपर्यंत हा कार्यक्रम पोहोचवावा अशी मी आपल्या सर्वांना विनंती करतो। सुद्धा जयंतीच्या ठिकाणी वेगवेगळ्या ठिकाणाहून लोक वाजत गाजत बाईकनी आणि अशाच पद्धतीने येणार आहेत। आम्ही ज्या बैठका घेतल्या त्या बैठका त्याच्यासाठीच घेतल्या। वेगवेगळ्या ठिकाणाहून समाज बांधव लोक यांनी वाजत गाजत अहिल्यादेवीच्या स्मारकाजवळ यावं, हाच त्यातला हेतू आहे। आणि यावर्षी हे प्रमाण खूप मोठ्या प्रमाणात होणार आहे। आम्ही सगळं पोलिसांना पत्र दिलंय, महापालिकेने पत्र दिलंय। आणि दरवेळेस थोडंसं आमच्या जयंतीला गर्दी कमी असते म्हणून पोलीस यंत्रणा थोडीशी कमी प्रमाणात असते। पण यावेळेस आम्ही ज्या पद्धतीने तयारी केली, 5 ते 7 हजार लोक जयंती महोत्सवाला येतील अशी आमची अपेक्षा आहे। त्या पद्धतीने पोलिसांनी तयारी करावी अशा पद्धतीचं पत्र आम्ही पोलिसांना दिलं। अहिल्यादेवी होळकरचं ज्यांची जयंती जिथं आपण साजरी करतो, मागच्या वर्षी त्या चौकातच आपण स्टेज टाकला होता, संपूर्ण कव्हर केलं होतं, तसंच यावर्षी पण करणार आहोत। आणि स्मारकाच्या समोरच, एक्झॅक्ट समोरच हा चौकात त्या कार्यक्रम होणार आहे। सांगवीला सुद्धा आहे। आता सांगवीला संपूर्ण सुशोभीकरण सांगवीचं होणार आहे। गजनृत्याचा जो कार्यक्रम आहे तो सांगवीतच आमचा होणार आहे।
आणि तिथंसुद्धा सांगवी परिसरातले सगळे धनगर बांधव एकत्र जमतात. आणि सांगवीचं वैशिष्ट्य हे की सांगवीत तर जयंतीच्या दिवशी जयंती होतेच, परंतु दर रविवारी म्हणजे जवळजवळ 100-150च्या वर संख्या तिथं समाज बांधवांची असते. आणि प्रत्येक वेळेस वेगवेगळ्या समाजातील लोकांना, इतर समाजाच्या लोकांना बोलवून त्यांच्या हस्ते तिथं अहिल्या मातेची पूजा ही केली जाते. आणि नुसती पूजा नाही केली जात, तर आलेल्या प्रत्येक पाहुण्याला हार, श्रीफळ आणि मंडळाचं दरवर्षीचं कार्य अहवाल हे देऊन सन्मानित केलं जातं.